सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ गुरुवार. चला, आपण नवीन घरी शिफ्ट झालेलो आहे. रात्री तुम्हाला दाखवलं 1 वाजेपर्यंत सामान शिफ्ट केलं. त्यानंतर मी काही सामान जे होतं ते लावून घेतलं. सौरभने आणि मिस्टर पण सकाळी आज लवकर उठले. त्यांचं पण चाललेलं आहे आवराआवरीचं काम. बरंचसं सामान लावून झालेलं आहे, अजून बरंच लावायचं आहे. जसं जसं लावून होईल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. जसं मला शूट घेता येईल, जसा वेळ मिळेल तसं बघायला लागेल. कुठं किचनमध्ये पूर्ण राळा पडलेला आहे. जसं जसं भांडे लावता येतील तसे तसे लावून घेते. फ्रीज आपला इथं बसलेला आहे. आंघोळीच्या आधीच आम्ही सर्व कामं करतो आहे, का तर परत अंगावरती धूळ पडेल. त्यामुळे ड्रिल मारण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यातून जे सिमेंट आहे ते उडतं, ते अंगावर उडतं. त्यामुळे आंघोळ पण नाही केलेली. देवाचं पण देवघर छान पुसून घेते परत एकदा, आणि जे काही आहे ते लावून घेते. देवाची पूजा नंतर करणार आहे. मिस्टरांचं चाललेलं आहे तिथं फोटो फ्रेम लावण्याचं काम. जो आपल्याकडे देवीचा फोटो आहे तो. चला, परत भेटते तुम्हाला. 11:30 वाजलेले आहे आता. अजून ताईची अंघोळ नाही. तुम्हाला असं वाटेल की अवतार असा काय, पण सकाळपासून कामच आवरणं चाललं आहे. जसा पसारा हाताला लागेल तसं, जिथं जागा दिसेल तसं तात्पुरतं ठेवलेलं आहे. बघू कुठं काय ठेवायचं काय नाही ते अजून ॲडजस्ट करायचं आहे. त्यामुळे हे बघा, कपाट तर तिथं लावणार आहे, त्यामुळे कपाट जागेवरती लावून दिलं. हे पण इथं जागेवरती लावून दिलं, का तर तिथं जागा आहे. त्यामुळे इथं आपली मशीन ठेवलेली आहे. वरती गोदड्या आहे, त्या पण ठेवायच्या आहे. झाडं पण अर्धी झाडं आणली, अर्धी झाडं आपली अजून घरीच आहे, ती पण आणायची आहे. एक ट्रिप होईल अजून, त्यावेळेस घेऊन येऊ ती झाडं पण. किचन पण दाखवते तुम्हाला. किचनमध्ये पण खूप पसारा आहे. पसारा म्हणण्यापेक्षा एका दिवसात तर लावणं शक्य नाही आहे, 2 दिवस तरी लागतील सगळं लावायला. थोडं थोडं करून असं लावण्याचं काम चाललेलं आहे. खाली डबे ठेवलेले आहे, का तर किचन आपला छोटा आहे तुम्हाला सांगितलं. त्यामुळे कुठं काय लावावं काय नाही तेच लवकर कळत नाही आहे. आणि भांडे पण आपले भरपूर आहेत, त्यामुळे जेवढे मला लागतात तेवढेच भांडे वरती ठेवलेले आहे. बाकी भांडे पॅक केलेले आहेत, का तर ते ठेवून देणार आहे. त्यामुळे देवाची पूजा पण अजून करायची आहे, का तर अंघोळच नाही, त्यामुळे पूजा नाही केली. देवघर स्वच्छ पुसून घेतला आणि देवाचे फोटोसुद्धा पुसून आतमध्ये लावून दिले. बघू आता कसं करायचं काय करायचं बघू. हे बघा, जो आपल्या बेडरूममध्ये सोफा कम बेड होता तो पण इथं असा लावून घेतला. चेअर पण इथं अशा लावलेल्या आहे दोन्ही पण. चेअरवरच्या ज्या गाद्या आहेत त्या आपल्या अजून घरीच आहे, का तर एका गादीवरती म्याऊच्या पिल्लाने शी केली होती, त्यामुळे मी ती गादी घेतली नाही. म्हणजे कवरवरतीच केलेली होती, तरी पण मी ती टाकून दिलेली आहे. बघू नवीन बनवायच्या की काय, त्यामुळे त्या नाही आणलेल्या. पण माझा तर विचार आहे की 3 गाद्या ज्या आहेत त्या टाकावं आणि त्याच मापाची एक करून घ्यायची. तरी पण तुम्ही पण सांगा करायची का नाही करायची ते. जी वॉशिंग मशीन आहे ती नाही आणली, कारण रिपेअर करायला 2 वेळा माणूस बोलवला. एकाने सांगितले 8,500, एकाने सांगितले 10,000. त्यामुळे मी ती नाही केलेली. नवीन मशीन घ्यायचा विचार चाललेला आहे, पण बघू कुठली मशीन चांगली आहे कुठली नाही ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण अजून तर काही घेतलेली नाही, त्यामुळे ती मशीन पण इथं आणलेली नाही. पण ती तर इथं आणावीच लागणार आहे, कारण आपण जर द्यायची म्हणलं तर तिचे 400-500 रुपये येतील. तसं मशीन माझी खूप चांगली आहे, पण नवीन घ्यायची का नाही घ्यायची ते पण सांगा. पण कुठली चांगली आहे किंवा कुठल्यामध्ये स्वच्छ कपडे निघतात ते पण सांगसाल तुमच्या हिशोबाने. बघू, कारण तुम्हाला पण बराच अनुभव असेल. त्यामुळे चला आंघोळ करून घेते. पहिले दूध तापायला ठेवते. मिस्टरांनी दूध आणून दिलेलं आहे. खूप दिवसापासून आपले लॉंग व्हिडिओ आलेले नाहीत, त्याचे कारण पण तुम्हाला पुढे सांगते. माझा अवतार तुम्हाला दिसत असेल, पण काय झालेलं आहे ताईंनो, लॉंग व्हिडिओ का आलेले नाहीत. आपण आलेलो आहे दुसरीकडे राहायला, त्यामुळे अजिबात एडिट करायला आणि अपलोड करायला वेळ मिळत नाही. पण लवकरच तुमच्यापर्यंत ते व्हिडिओसुद्धा येणार आहेत. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवसाचा एकत्र ब्लॉग तुम्हाला आलेला आहे. सकाळी सकाळी तुळशीची पूजा करायला घेतली. तुळशी वृंदावन कुठं ठेवायचं हे अजून ठरलेलं नाही, त्यामुळे मी ते खालीच साईडला ठेवलेलं आहे.
तुळशीला सुरुवातीला दिवा लावून घेतला, पाणी वाहून घेतले, हळदी कुंकू रोज मी तुळशीला वाहते, कारण ती मला सवय झालेली आहे. बऱ्याच ताई तुळशीची पूजा सकाळी सकाळी करून घेत असतील, कारण आपली भारतीय संस्कृतीच आपण जपली पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये तुळस ही खूप पवित्र मानली जाते. देवघरामध्ये जेवढे काही देव आहे ते सर्व देव बाहेर काढून घेते, देवांना स्नान घालून घेते. देवाची पूजा झाली की दुसऱ्या कामाला आपल्याला सुरुवात करता येते. का तर मला सकाळची स्वयंपाकाची घाई नसते, त्यामुळे सुरुवातीला माझी रोज देवाची पूजा असते. देवपूजा माझी झालेली आहे. खूप दिवसानंतर देवपूजा आज केली. काल संध्याकाळी तशी तर केली होती, पण मनासारखी देवपूजा आज झालेली आहे. 1 ते 1.5 तास मला पूजेला लागतो आणि आज शुक्रवार असल्यामुळे बराच वेळ पूजेसाठी गेलेला आहे. चला, पण देवाला फुलंच नाही मिळाली. संध्याकाळी तर फुलं लागणार आहे, त्यामुळे आणणार आहे. पण एकदम रेस आहे, पण भाव गावात 30 रुपयाला, इथं 40 रुपया, 10 रुपयाचा फरक आहे ना. एरियाचा फरक पडला का नाही? गाव ते गाव लगेच. मी बनवणार आहे शेपूची भाजी. शेपूची भाजी तुरीच्या डाळीमध्ये सुद्धा बनवतात, पण मी इथं मुगाच्या डाळीमध्ये बनवते, कारण बऱ्याच ठिकाणी मुगाच्या डाळीमध्ये शेपूची भाजी ही बनवली जाते. मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. शेपूची भाजीसुद्धा स्वच्छ करून पाण्याने धुवून कापून घेतलेली आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरची छान परतल्यावर स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकून दिली. 2 ते 3 मिनटं मुगाची डाळ परतल्यावर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकून दिली. 5 मिनटासाठी कमी गॅसवरती शेपूची भाजी व मुगाची डाळ सर्व एकत्र मिक्स झाल्यावर वरून चवीपुरते मीठ टाकलेले आहे. आपल्याला ही भाजी कमी गॅसवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची. शेपूच्या भाजीला फोडणी दिली आणि बेडरूममध्ये आले. स्वयंपाक करता करता जे हाताला येईन ते पसारा पण आवरत राहते, त्यामुळे जास्त पसारा होणार नाही असं मला वाटतं. कारण आवरायचं तर सर्व काही आहे, पण जिथं जागा मिळेल की ही वस्तू इथं ठेवायची, चालता चालता ती वस्तू पण तिथं ठेवून देते. आणि आमची म्याऊ बघा, रात्री म्याऊला घेऊन आलो. 2 दिवस म्याऊ तिकडंच होती, तिची पिल्लं पण तिकडंच होते. का तर आमचा सागर अजून तिकडंच झोपतो आहे. बरंच सामान अजून तिकडं पडलेलं आहे. पण मला असं वाटलं दिवसभर पिल्लं ओरडतील, म्याऊ ओरडत असेल. तसं तर काल त्यांनी जाऊन तिला दूध वगैरे सर्व काही दिलेलं होतं, दूध पाजलं. तिला खायचं खाऊ पण तिथंच होता. रात्री इथं आल्यानंतर तिला असं नवीन ठिकाण वाटत होतं, त्यामुळे ती सर्व घर शोधत होती आणि सर्व वस्तूचा वास घेत होती. तिला असं वाटत असेल बहुतेक की ह्या वस्तू ओळखीच्या आहे किंवा नाही, त्यामुळे ती तशी करत असेल. पण आता राहायला लागली छान. पण रात्री अजिबात अर्धा तास ती राहिलीच नाही, फक्त तोंडाकडे बघायची आणि सर्व वस्तूचा वास घ्यायची. सर्व घर शोधलं तिने, सर्वकडं फिरून आले. पिल्लं पण बघा कशी खेळायला लागली. आता बाहेर जाण्याचा मार्ग शोधती, ती दार कुठं आहे म्हणून, पण तिला काही दार दाखवलेलं नाही. का तर ती बाहेर जर गेली तर परत तिला कळणार नाही आतमध्ये यायचं. तिथं कसं होतं, खालच्या खाली होतं, त्यामुळे ती कुठेही गेली तरी यायची. पण इथं तसं नाही आहे अजून, आणि नवीन ठिकाण असल्यामुळे काय माहिती येते किंवा नाही येत, त्यामुळे तिला नाही दाखवलं. आणि परत आपल्या शेजारी कोण आहे कोण नाही, कशी आहे आपली अजून एवढी ओळख नाही, त्यामुळे तिला नाही सोडत. माऊ, का ग माऊ, का ग माऊ, माऊ बोल. हे बघा एक, ऐ ऐ ऐ ऐ चुकटू. शेपूची भाजी आपली छान झालेली आहे. जास्त नाही डाळ शिजवायची. हे बघा, दोन्ही बोटाने अशी होईल अशी डाळ शिजवायची, छान लागते. जास्त जर डाळ शिजवली तर शेणासारखी भाजी लागते, म्हणजे काय म्हणतात त्याला, शेणकटासारखी. तशी आमच्या भाषेमध्ये म्हणतात बरं का ताईंना, तुम्ही काय म्हणता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. याच कढईमध्ये मी आता पालक आणि टोमॅटोचं सूप बनवणार आहे. म्हणजे पालक आणि टोमॅटोचं हिरव्या मिरचीमध्ये पाणी बनवणार आहे. छान लागतं भाकरीसोबत खायला. थोडंसं तेल जास्त टाकायचं.
जिरं मोहरी सर्व एकत्र झालेली आहे. सर्व मसाले जे आहे ते मी असा डबा आणला होता त्यामुळे एकत्र झालेले आहेत. बघू तसं तर त्याला घासायला काढणार आहे, पण आता जे एकत्र झालेलं आहे ते वापरून घेते आणि त्यानंतर पूर्ण डबा स्वच्छ करून घेणार आहे. जिरं मोहरी घालायची आपल्याला. तेल तापलेलं आहे. खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेला लसूण. तुम्हाला जर कट करायचा असला तर तुम्ही कट करू शकता, पण मी आता खलबत्त्यामध्ये जाडसर असा टेचून घेतलेला आहे. गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला लसूण छान परतायचा. मधून कट केलेली आहे मी मिरची, अख्खीच ठेवलेली आहे. तुम्हाला जर 2 तुकडे करायचे असेल तर करू शकता, किंवा बारीक जरी कट केली तरी पण चालते. छोटे छोटे तुकडे केले तरी. मी अशी केलेली आहे. मिरची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. जर मिरची कच्ची राहिली तर तिखट लागू शकते, म्हणजे जास्त तिखट लागू शकतं. अशी तेलामध्ये मी मिरची परतलेली आहे बघा. जास्त कच्ची पण नाही ठेवली आणि जास्त जाडली पण नाही. आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे टोमॅटो. छोटा अर्धा चमचा हळद. 2 ते 3 मिनटं टोमॅटो छान तेलामध्ये परतल्यावर त्यामध्ये टाकायचा आहे बारीक कट करून घेतलेला पालक. 2 ते 3 मिनटं टोमॅटो छान परतल्यावर त्यामध्ये टाकणार आहे आता पालक. छान मिक्स होईपर्यंत आपल्याला 5 मिनटं मोठ्या गॅसवरती खालीवर परतून घ्यायचं. गॅस मी कमी करणार आहे. टोमॅटोला सुद्धा आणि पालकला सुद्धा पाणी सुटतं. आपल्याला किती सूप ठेवायचं त्याच्यावरती आपण पाणी घालायचं आहे. मला साधारण 1 ते 1.5 वाटी यामध्ये पाणी ठेवायचं आहे. त्या प्रमाणामध्ये मी पाणी घालणार आहे आणि वरून चवीपुरतं मीठ. छान झालेलं आहे सूप आपलं. लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, का तर ती लोखंडाची कढई आहे, त्यामध्ये केव्हा केव्हा असं जर सूप केलं तर काळं पडतं. चला आता पीठ मळते, चपात्या करते आणि एक ज्वारीची भाकर करते. असा पसारा आता 2 ते 3 दिवस होणारच आहे, कारण काय कुठे ठेवायचं काय नाही ते डोकं काम करत नाही. तरी पण मी जसं जसं मला जागा दिसते तसं तसं मी ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. पण बघू अजून थोड्या दिवसानंतर काय बदल करायचा आहे तो करून घेणार आहे. पण आताचं तात्पुरतं सामान लावून घेते. अजून आपलं एक कपाट आणायचं आहे, एशी आणायची आहे, बरंच सामान आपलं तिकडं आहे. आज एक ट्रिप होणार आहे. एका ट्रिपमध्ये पूर्ण सामान येऊन जाईल आणि जे बाकीचं राहिलेलं सामान आहे ते पूर्ण पॅक करून खाली पार्किंगला ठेवलेलं आहे. ते पुढे सांगणार आहे का पार्किंगला ठेवलेलं आहे, त्याचं काय करणार आहे ते. बरेच भांडे मोडीला काढलेले आहे, ते भांडे पण मोडायला जायचं आहे. कारण एवढे भांडे ठेवून तरी काय करणार, ठेवायला पण खूप जागा लागते आणि जुने जुने भांडे असे तुटलेले फुटलेले नको वाटतात. त्यामुळे चला ह्या जो पसारा आहे तो आवरून घेते. बघू आता मुलांचा पण विचार घेते कुठं काय ठेवायचं काय नाही. तात्पुरतं तर मी तसं तर मी ठेवतेच आहे. कपाट तर आपल्या जागेवर लागलेलं आहे. अजून मशीना लावायची आहे. पिकोची जी मशीन आहे ती पण अजून घरी आहे, ती आणायची आहे. म्हणजे तिकडं आहे ती पण आणायची आहे. तसं तर मला ही जी मशीन आहे ही गावाला न्यायची होती, म्हणजे ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस. पण ती लागणारी वस्तू आहे, गावाला पण नको वाटते ठेवायला, का तर आपण इथं काम करतो आणि गावाला कशी ठेवायची, पण जागा कमी पडेल. त्यामुळे जसं ॲडजस्ट होईल तसं बघू. आता आज एवढं सामान लावून घेते आणि संध्याकाळी जे सामान आणलं जाईल ते पण म्हणजे कुठं लावायचं कुठं नाही डोकं चालन का तर ते जर आणलं तर एवढ्या पसाऱ्यामध्ये अजिबात डोकं चालत नाही कुठं काय ठेवायचं काय नाही.
जसं जसं सामान लागेल तसं तसं तिकडनं आणलेलं आहे. तरी पण एक ट्रिप तर होणार आहे, एक होते किंवा 2 होते बघू आता. तसं तर एका ट्रिपमध्येच आणणार आहे. पिण्याच्या पाण्याचा माठ पण आपला आणायचा आहे, माठ पण अजून तिकडे. संध्याकाळचे आता 5:30 वाजलेले आहे. सकाळपासून फक्त चहावर काम करते. आज तसा तर उपवास आहे, पण तरीही परत चहा घेते उपवास जर असला तर. पण आज तो सुद्धा घेतलेला नाही. जे काही आपलं जिरं मोहरी होतं ते उन्हामध्ये वाळायला ठेवलं. बरण्या त्या घासायच्या राहिलेल्या होत्या, त्या बरण्यासुद्धा घासून घेतल्या. आत्ता कपडे धुतले, संडास बाथरूम घासून घेतले. आता घरं पुसून घेते आणि नंतर केस जे आहे ते विसरते. का तर सकाळी धुतलेले केस बांधून ठेवलेले आहे बघा, जसे धुतलेले आहे तसेच बांधून ठेवलेले आहे. का तर केस धुतल्यानंतर केस खाली गळतात आणि केस जर कशामध्ये निघालं तर मला अजिबात आवडत नाही, खूप किसळ वाटते. त्यामुळे मी केस धुतल्यानंतर लवकर सोडत नाही, तसेच बांधून ठेवते. घरं पुसून घेते आणि नंतर केस विचरून घेते. हाताने पुसल्यावर छान निघतात. तसं तर 15-20 दिवसातून मी हाताने सुद्धा घरं पुसत असते. हाताने जर आपण घरं पुसले तर काना कोपऱ्यामध्ये जी काही धूळ असते ती पुसून येते. तसं पोछाने पुसल्या जात नाही. पण रोज काय हाताने पुसणं एवढे मोठे मोठे घरं शक्य होत नाही. पण जसा वेळ मिळेल तसं पुसून घेते. चला आता तर आजपासून आपली ही सुरुवात आहे. बरोबर आता संध्याकाळचे 6ला 10 मिनटं कमी आहे, तुम्ही बघू शकता. तरी पण हात रिकामा नाही. आता फ्रेश होते, केस विचरते आणि चहा करून पिते असा मी विचार करते. पण जे आपण मसाले वाळायला टाकलेले आहे ते पण मला अजून भरायचे आहे, ते नंतर भरून घेते. बरण्या पण छान वाढलेल्या असणार आहे. ज्या वाढलेल्या होत्या उन्हामध्ये त्या तर मी घरात उचलून आणलेल्या आहेत. हे बघा, ज्या घासायच्या राहिलेल्या होत्या त्या आज घासून घेतलेल्या आहे. 1 कप चहावर सकाळपासून 1 कप पण नाही चहा घेत मी, अर्धाच कप चहा घेते. पण तुम्ही असं करू नका बरं का ताईंनो. काही खाऊन पिऊन काम करा, कारण सगळ्यांचं शरीर एकसारखं नसतं. तशी मला सवय आहे आणि माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी पण आहे उपाशी राहण्याची. तसंही रोज माझं 2:30-3च्या पुढं जेवण असतं. केव्हा केव्हा 4 पण वाजतात मला. असं काही नाही की 2:30-3, 1, 1:30च्या आत तर माझं कधीच जेवण नसतं. का तर घरातले सर्व कामं झाल्याशिवाय मला जेवायची सवयच नाही. जेवण जर करून घेतलं तर मला असं वाटतं की माझं हे काम राहिलं, ते काम राहिलं. त्यामुळे मला ती सवय लागलेली आहे. पण परत एकदा तुम्हाला सांगते, तुम्ही तसं करत जाऊ नका. काहीतरी खाऊन काम करत जा. आजचा ब्लॉग मी माझा इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.